हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत रंगोळी पॅचेस, जे सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत. तर ते तुम्ही घरच्या घरीसुद्धा बनवू शकता. ही इथे माझी बहीण आली आहे आणि आम्ही दोघे मिळून हे बनवतो आहे. मला ॲक्च्युली ट्विन सिस्टर आहे. माझं नाव कीर्ती आहे आणि तिचं आरती. तर आम्ही दोघे मिळून रंगोळी पॅच बनवतो आहे. तर म्हटलं चला यूट्यूब व्हिडिओ पण यूट्यूबवर पण टाकता येईल आणि मग आपलं एक जस्ट मेमरी पण होईल की कसं आपण हे बनवलं. तर मी हे ॲक्च्युली टाकणार नव्हतं यूट्यूबवर, पण सध्या मकर संक्रांत आहे, तर कुणाला बजेट फ्रेंडली घरच्या घरी जर हे रंगोळी बनवायची असेल तर त्याच्यासाठी हे तुम्ही माझा व्हिडिओ बघून बनवू शकता. तर त्यासाठी आम्ही 2-4 रेफरन्स बघितले होते नेटवर. तर त्यातला रंगोळी हे मला पिकॉकची खूप आवडली. ॲक्च्युली इझी पण करू शकलो असतो आम्ही, पण इझी गोष्टी करायला मला एवढं आवडत नाही. म्हटलं चला हे मोरच बनवूया. आणि मी जर हा बनवला होता मग 2 महिन्यापूर्वी, पण मी तर नंतर एक नॉर्मल रंगोळी बनवलेली, तीच मी यूज केली. हे पिकॉकचं यूज नाही केलं अजून. आता संक्रांतीच्या वेळेस नक्की यूज करेल. तर त्याच्यासाठी तुम्ही रेफरन्स जे आहे ते आधी या ह्याच्यावर काढून घ्यायचं, कॅनव्हासवर. याला कॅनव्हास बोलतात. आणि हा तुम्हाला इझिली मार्केटमध्ये 70-80 रुपीज पर मीटर भेटून जाईल. आणि त्याच्यानंतर जे स्टिक करण्यासाठी इथे मी ग्लूगनचा उपयोग करते. तुम्ही ग्लूगन तुमच्याकडे नसेल तर नॉर्मल फेविकॉलचा पण यूज करू शकतात. आणि तुम्ही बघू शकता कसे हे ग्लूगन लावून मी स्टिक करते. ॲक्च्युली पहिलं मला पण थोडंसं हार्डच गेलं हे ग्लूगन, कारण की मी कधी यूज केलं नव्हतं एवढं. फेविकॉलचा उपयोग करू शकता आणि फेविकॉल नी पण हे चांगलं स्टिक होतं. फक्त तुम्हाला थोडंसं त्याला प्रेस करावं लागतं स्टिक करण्याच्या आधी. आणि ग्लूगननी पण इझिली होतं. ग्लूगनचं फर्स्ट टाईम यूज केलं थोडं डिफिकल्ट जातं, पण जे तुम्हाला इझी पडेल त्याने तुम्ही ते स्टिक करू शकता. आणि तुम्हाला जर काही क्वेरी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. कुठून मटेरियल घेतलं, काय घेतलं, त्याच्या तुम्हाला डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर ती पण तुम्ही मला इथे विचारू शकता. आणि आता हे आउटलाईननुसार मी त्याला स्टिक करते. तर आता सध्या मकर संक्रांत येते, तर त्यासाठी तुम्ही हे घरच्या घरी पण बनवू शकता. बाहेर तर ह्याचे प्राइसेस ऑलमोस्ट 1000-1500पर्यंत आहेत, पण तुम्ही घरच्या घरी हे बजेट मध्ये बनवू शकता. जर तुमचं बजेट नसेल तर तुम्ही घरी हे बनवू शकता. मिनिमम तुम्हाला त्याच्यासाठी 400 रुपये लागतील सगळं सामान घ्यायला. आणि त्याच्यामध्ये तुम्ही खूप सारे पॅचेस रंगोळीचे पॅचेस बनवू शकता. तर इथे बघू शकता तुम्ही की कसं स्टिक करते मी ग्लूगन लावून. स्टार्टिंगला थोडं स्टिक करताना अवघड वाटेल, पण जसं जसं तुम्ही करत चाल तसं तसं ते एकदम इझी होऊन जातं. आणि ग्लूगन पण फास्ट चालते. आणि ग्लूगनचं स्टिक जे आहेत, थोडंसं ग्लूगन गरम झाले की आपोआप ते मेल्ट होतं आणि स्टिक होतं. ते थोडंसं ग्लूगनला गरम होऊ द्यावं लागतं. मग ते स्टिक आपोआप त्याच्यामध्ये मेल्ट होतात आणि मग ते इझी पडतं. आणि मग तसं मी आणि माझी बहीण मिळून बनवत होतो, त्याच्यामुळे आम्हाला इझी केलं असं स्टिक करायला. मी ग्लूगन लावत होते आणि ती त्याच्यावरती ॲड करत होती. तर त्याच्यानंतर तुम्हाला जर काही याच्यामध्ये क्वेरीज असतील, काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता. मी तुमचे कमेंट्समध्ये आन्सर देईल. आणि कुठून घ्यायचं मटेरियल तर इझिली कुठल्याही आर्ट अँड क्राफ्टच्या शॉपमध्ये भेटून जाईल. मी ॲक्च्युली पुण्यात राहते, तर मी इथं घेतलेलं. आणि त्याच्यासाठी तुम्हाला हा कॅनव्हास लागतो, तो 70-80 रुपीज पर मीटर आहे. आणि जे ते वुलन आहे ते पण तसंच काहीतरी 100 रुपयाला, मे बी 100 ग्रॅम असं काहीतरी होतं. ते पण जास्त महाग पडत नाही. बाहेर तुम्ही जर हे घ्यायला गेलात तर तुम्हाला हे 1000-2000 रुपयाला एवढं मोठं भेटतं. तर मला ऑलमोस्ट 700-800 रुपये पडले. त्याच्यामध्ये मी 4-5 रंगोळीचे पॅचेस बनवलेले आहेत. तर माझी ॲक्च्युली फ्रेंड आहे, ती बिझनेस करते याचा, तर तिच्याकडूनच मी हे बघितलं होतं कसं करायचं. तर आम्ही दोघेही मिळून, आम्हाला पण जरा आवडतं असं काही करायला घरच्या घरी, तर म्हटलं चला ट्राय करूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजून कुठले तुम्हाला व्हिडिओज बघायचे असतील तर तुम्ही पण मला कमेंटमध्ये सजेस्ट करू शकता. ॲक्च्युली मी आत्ता सध्याच करते. तर बघू, लेट्स ट्राय कसं होतं आहे, की मी रोज डेली पोस्ट करू शकते की नाही. सध्या तर मी शॉर्ट्स टाकते आहे. ॲक्च्युली मी मंडला आर्ट वगैरे करते, तर त्याचे शॉर्ट्स टाकते मी. त्याच्यासोबतच हे लॉंग पण असे नवीन नवीन काही ट्रेंडिंग असेल तर आपण घरच्या घरी पण बनवू शकतो. बाहेरनं सगळं विकत घ्यायची गरज नाही आहे. सध्या तर ट्रेंडच आहे DIYचा. तर तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. जर जॉब करत नाही, काही टाईम असेल तुम्हाला, जस्ट सॅटर्डे संडे हॉबी म्हणून पण तुम्ही हे तुमच्या फ्रेंड्ससोबत किंवा बहिणीसोबत हे बनवू शकता. किंवा तुमचे भाऊ वगैरे पण, मम्मी वगैरे पण तुम्हाला हेल्प करू शकते याच्यामध्ये. तर सध्या ह्याचं उलनचे फ्लॉवर्स पण आहेत, त्याचा पण खूप ट्रेंड आहे. मी ते पण ट्राय करणार आहे. पण सध्या मी ही रंगोळीचा व्हिडिओ माझ्याकडे पेंडिंग होता खूप दिवसाचा, म्हटलं चला हाच आता सध्या पोस्ट करूया. जर संक्रांतीचं तुम्हाला घरच्या घरी बनवायचे असतील पॅचेस तर तुम्ही बनवू शकता. आणि हा एवढा मोठा बनवायचा नसेल तर तुम्ही छोटा पण बनवू शकता. एकदम छोटे पॅच रंगोळीचे हे कट करायचे आणि फ्लावर छोटे छोटे डिझाईन बनवायचे आणि तेच तुम्ही बनवू शकता. ते तुम्हाला रेफरन्स पाहिजे असतील तर मी इथे ॲड करते स्क्रीनवर. तसे तुम्ही छोटे छोटे पॅचेस घरच्या घरी बनवू शकता. थँक्यू.